Hello and welcome friends. My name is Vaijnath Lam and today we are going to discuss some important PYQs from the trigonometric functions. तर गाईज सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्या LMC क्लासमध्ये, दॅट इज लाम्स मॅथमॅटिक क्लासेस. सो आज आपण पाहणार आहोत ट्रिग्नोमेट्रिकचे इम्पॉर्टंट जे प्रिव्हियस इयर MST CETला विचारलेले जे क्वेश्चन आहेत ना ते आपण डिस्कस करणार आहोत. तर वन बाय वन आपण सगळे क्वेश्चन डिस्कस करूया. चला तर मग फर्स्ट क्वेश्चन, द नंबर ऑफ सोल्युशन्स ऑफ cos 2 theta equal to sin theta in in open interval 0 to 2 pi r. ठीक आहे, त्यांनी नंबर ऑफ सोल्युशन विचारलेत. तर गिवन इक्वेशन काय आहे आपलं, cos ऑफ 2 theta इक्वल टू sin theta, राईट. आता ह्याला आपण सिम्प्लिफाय करूया. cos 2 थिटाचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, 1 मायनस 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू साइन थिटा. ह्याला राईट हँड साईडला शिफ्ट करूया. काय येणार आहे ते 2 टाइम्स साइन स्क्वेअर थिटा प्लस साइन थिटा मायनस 1 इक्वल टू 0. तर हे गाईज आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्ममध्ये भेटले, राईट. आता ह्याचे फॅक्टर पाडूया. काय येणार आहेत ते 2 साइन थिटा मायनस 1 आणि साइन थिटा प्लस 1 इक्वल टू 0. आता मला सांगा इथं साइन थिटाची व्हॅल्यू काय येणार आहे, साइन थिटा इक्वल टू 1/2 और साइन थिटा इक्वल टू -1, राईट. बोथ आर द पॉसिबल व्हॅल्यूज. आता मला सांगा हे जर आपल्या साइन थिटाच्या व्हॅल्यू असतील, साइन थिटा इक्वल टू आयदर 1/2 और -1, आता अशा कोणत्या व्हॅल्यू त्या आपल्याला 0 to 2 पायमध्ये लाय करतात. तर गाईज तुमच्या नंबर ऑफ सोल्युशन्स विल बी साइन 30 म्हणजे 1/2, राईट, दॅट इज साइन π/6. नेक्स्ट 5 π/6, right, pi plus π/6 will be, yes, 5 π/6 comma 3 π/2. हे तीन आपले जनरल सोल्युशन असतील का, तर ह्या तिन्ही व्हॅल्यू आपल्या थिटा विल बिलॉंग्स टू ओपन इंटरवल 0 to 2 पाय. ओके, म्हणून आपले नंबर ऑफ सोल्युशन्स किती झाले गाईज, π/6, 5 π/6 आणि 3 π/6, 3 π/2. π/6 तर सिम्पली डायरेक्टली 1/2 ची व्हॅल्यू आहे 30, -1 विल बी 5 π/6 आणि पाय प्लस जर π/6 केलं, पाय मायनस π/6 तर तुमची 5 π/6 येते आन्सर. अशा आपल्या टोटल 3 व्हॅल्यू आहेत, म्हणून फर्स्ट ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, इफ साइन इनवर्स ऑफ 3/5 प्लस कॉस इनवर्स ऑफ 12/13 इक्वल टू साइन इनवर्स ऑफ अल्फा, देन अल्फा इज इक्वल टू. खूप सोपं आहे गाईज. आता काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी, ॲज इट इज लिहायचं आहे. पहिलं काय आहे, साइन इनवर्स, राईट, साइन इनवर्स ऑफ 3/5. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे कॉस इनवर्स ऑफ 12/13 आहे ना, त्याला इन टर्म्स ऑफ साइन लिहायचं आहे. तर कसं लिहायचं त्याला आपण, प्लस. आता ह्याला जर इन टर्म्स ऑफ साइन इनवर्स राहिलं तर साइन इनवर्सची व्हॅल्यू काय येईल, साइन इनवर्स ऑफ रूट ऑफ 1 मायनस 12/13 ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर, राईट, बरोबर ना, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, कॉस इनवर्स ऑफ थिटा. तर ही झाली आपली व्हॅल्यू. आता हे कसं आलं तर मी तुम्हाला वाटलंच तर आपण ह्याला थोडंसं मी इक्वेशन देऊन सिम्प्लिफाय करून सांगतो. सपोज आता आपण हे सॉल्व करूया. ठीक आहे, काय दिलं त्यांनी, लेट थिटा इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 12/13. ठीक आहे, म्हणजे कॉस थिटा किती आलं आपलं 12/13. आता आपण ह्याला इन टर्म्स ऑफ ट्रायंगलमध्ये सबस्टिट्यूट करूया. सपोज दिस विल बी द थिटा. आता मला सांगा कॉस काय असतो, ॲडजस्टंट साईड आपण हायपोटेन्युअस 12/13. आता बाय युजिंग द पायथागोरस थेरम, कर्ण वर्ग इज इक्वल टू बेस वर्ग प्लस उंची वर्ग. तर ह्याचं काय येणार आहे आपला आन्सर, सांगा बरं मला ह्याचं काय येईल आन्सर. तर गाईज हे येणार आहे 5, म्हणजे 5चा वर्ग प्लस 12चा वर्ग म्हणजे 144 विच इज इक्वल टू 169. हा झाला 13. मग आता मला सांगा साइन थिटा किती येईल आपला, साइन थिटा इक्वल टू समोरची बाजू आपण करणं, दॅट इज 5/13, म्हणजे थिटा काय आला तुमचा साइन इनवर्स ऑफ 5/13. किंवा तुम्ही असं पण सॉल्व करू शकता, म्हणजे ह्या पूर्ण ह्याची व्हॅल्यू काय आली आपण डायरेक्टली लिहू शकतो साइन इनवर्स ऑफ 5/13. ह्याला जरी सॉल्व केलं तर तुमचं आन्सर हेच येणार आहे. एक तर तुम्ही ही मेथड वापरू शकता किंवा तुम्ही ह्याला थिटा अजूम करून कॉस थिटा काढायचा आणि त्यावरून साइन थिटा फाइंड करू शकता. ओके, आता रिप्लेस करा ह्या पूर्ण ह्याला साइन इनवर्स ऑफ 5/13 ने. काय येणार आहे, पहिलं काय आहे आपलं साइन इनवर्स ऑफ 5/13, सॉरी
3/5 ना, सॉरी काय आहे आपलं पहिलं 3/5 साइन इनवर्स ऑफ 3/5 प्लस साइन इनवर्स ऑफ 5/13. ओके, आता ह्याला अजून सॉल्व करायचं आहे. आता साइन इनवर्स ऑफ साइन, आता ह्याला कसं सॉल्व करणार आहे तुम्ही, कोणी सांगू शकेल का मला? तर गाईज ह्याला पण आपण इन टर्म्स ऑफ लिहू शकतो, राईट. 2 साइन इनवर्स आहेत हे. आता ह्याला थोडं सिम्प्लिफाय करा, तर काय करता येईल? साइन इनवर्स ऑफ ए प्लस साइन इनवर्स ऑफ बीचा फॉर्म्युला वापरायचा आहे. काय आहे तो फॉर्म्युला? साइन इनवर्स ऑफ 3/5 फर्स्ट ए ॲज इट इज 3/5 इंटू रूट ऑफ 1 मायनस 5/13 ओके 5/13 ब्रॅकेट स्क्वेअर हा बी, राईट, प्लस 5/13 इंटू रूट ऑफ 1 मायनस ए. सपोज ह्याला आपण ए अजूम केलं आणि हा बी आहे, तर इथं काय येणार आहे ए म्हणजेच 3/5 ब्रॅकेट स्क्वेअर. गाईज हे फॉर्म्युले लक्षात ठेवा, तुम्ही इझिली सॉल्व करू शकता, ठीक आहे. आता ह्याला जर सिम्प्लिफाय केलं आपण तर काय येणार आहे 3/5 इंटू ह्याला जर सॉल्व केलं तर तुमचं येणार आहे 12/13 प्लस 5/13 इंटू ह्याला सॉल्व केल्यानंतर तुमचं येईल आन्सर 4/5. फायनल आन्सर असेल तुमचं साइन इनवर्स ऑफ 56/65. म्हणजेच हे कशाचं आन्सर आहे तुमचं? साइन इनवर्स ऑफ 56/65. पण इक्वल टू त्यांनी काय दिलं आहे आपल्याला? इक्वल टू दिलं साइन इनवर्स ऑफ अल्फा, म्हणून इथं साइन इनवर्स ऑफ अल्फा लिहिल्यावर काय येणार आहे आपलं? साइन इनवर्स ऑफ अल्फा. आता ह्याला जर आपण कम्पेअर केलं तर अल्फाची व्हॅल्यू किती आली गाईज? अल्फा इक्वल टू 56/65. दॅट विल बी द आन्सर ऑफ अल्फा. सिम्पल क्वेश्चन आहे गाईज, फक्त तुम्हाला सॉल्व करत जायचं आहे. कोणतं ऑप्शन आलं गाईज? आपला फर्स्ट ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, tan इनवर्स ऑफ tan ऑफ 5π/6 प्लस कॉस इनवर्स ऑफ कॉस ऑफ 13π/6 इज इक्वल टू. आता कसं सॉल्व करायचं आहे? लिहून घ्या इथं tan इनवर्स ऑफ, आता 5π/6ला आपण असं पण लिहू शकतो tan ऑफ पाय मायनस π/6, कारण सेकंड क्वार्टरमध्ये tan कसा आहे? निगेटिव्ह आहे, राईट. प्लस वेट अ मिनिट, प्लस कॉस इनवर्स ऑफ, आता कॉसला असं पण लिहू शकतो कॉस इनवर्स, ह्याला ब्रॅकेट क्लोज, कॉस इनवर्स ऑफ कॉस ऑफ 2π प्लस π/6 लिहू शकतो ना, कारण की 2π प्लस π/6 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट येतो, राईट. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये कॉस कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. आता ह्याला सिम्प्लिफाय करा, टॅन इनवर्स ऑफ टॅन किती असतो? टॅन, किंवा आपण ह्याला पहिल्यांदा असं लिहूया टॅन इनवर्स ऑफ टॅन ऑफ पाय मायनस π/6 विल बी काय येणार आहे? मायनस π/6, कारण इथं निगेटिव्ह आहे. सेकंड क्वार्टरमध्ये टॅन निगेटिव्ह आहे. प्लस कॉस इनवर्स ऑफ 2π प्लस π/6 काय असतो? कॉसला कॉसच राहील आणि π/6 ॲज इट इज. आता टॅन इनवर्स ऑफ टॅन काय येणार आहे? मायनस ऑफ π/6 प्लस π/6. आता मायनस π/6 आणि प्लस π/6 विल गेट कॅन्सल आउट. तर तुमचं आन्सर किती आलं? तुमचं फायनल आन्सर काय? 0 आलं आहे. म्हणजेच फर्स्ट ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन, इन ट्रायंगल ABC विथ युजुअल नोटेशन्स B sin B मायनस C sin C अपॉन साइन B मायनस C. आता या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युले यूज करायचे आहेत गाईज. खूप सिम्पल क्वेश्चन आहे, काही अवघड नाही आहे. B sin B, आता बीला स्मॉल बीला आपण K टाइम्स कॅपिटल साइन B लिहू शकतो इन टू साइन B तर आहेच ऑलरेडी तिथे, राईट. ओके, मायनस स्मॉल सीला सुद्धा स्मॉल K टाइम्स कॅपिटल साइन C इन टू साइन ऑफ C होल डिवायडेड बाय साइन B मायनस C, साइन ऑफ B मायनस C. आता हे कसं घेतलं गाईज? अकॉर्डिंग टू द साइन रूल, अकॉर्डिंग टू द साइन रूल. ओके, आता सिम्प्लिफाय करूया ह्याला. काय येईल ते? K टाइम्स साइन स्क्वेअर B मायनस K टाइम्स साइन स्क्वेअर ऑफ C होल डिवायडेड बाय साइन ऑफ B मायनस C. ओके, सॉल्व करा अजून. नंतर काय येणार आहे? आता मला सांगा साइन स्क्वेअर B मायनस साइन स्क्वेअर C, ह्याला काय आपण कॉमन काय येणार आहे याच्यामध्ये? आपला
तर हे येणार आहे गाईज, काय येणार आहे, के जर कॉमन घेतला तर काय येणार आहे, साइन स्क्वेअर बी मायनस साइन स्क्वेअर सी होल डिवायडेड बाय साइन ऑफ बी मायनस सी. आता आपल्याला हे माहिती आहे फॉर्म्युला की ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ह्याचं कसं लिहितो आपण, ए मायनस बी आणि ए प्लस बी. सो सेम फॉर्मॅटमध्ये आपण ह्याला एक्सपांड करूया, के इंटू साइन ऑफ बी प्लस सी, ह्याला असं लिहू शकतो आपण, साइन ऑफ बी प्लस सी इंटू साइन ऑफ बी मायनस सी होल डिवायडेड बाय काय येणार आहे, साइन ऑफ बी मायनस सी. आता साइन बी मायनस सी विल गेट कॅन्सल आउट. काय राहील आपलं फायनल, के टाइम्स साइन ऑफ बी प्लस सी. पण आता अँगल बी प्लस सी काय असतो गाईज, त्याला आपण रिप्लेस करू शकतो गाईज, साइन ऑफ बी प्लस सी विल बी 180 डिग्री मायनस अँगल ए, म्हणजेच के टाइम्स, आता हे काय आहे, पाय मायनस ए म्हणजेच साइन ए, सेकंड क्वार्टरमध्ये साइन पॉझिटिव्ह म्हणजे के टाइम्स साइन ऑफ ए, आणि के टाइम्स साइन ए काय असतो तर स्मॉल ए. बाय युजिंग साइन रूल, बाय युजिंग द साइन रूल आवर फायनल आन्सर वुड बी, काय आपलं फायनल आन्सर गाईज, स्मॉल ए विल बी द फायनल आन्सर. सो विच ऑप्शन इज करेक्ट वन, थर्ड ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन गाईज. नेक्स्ट क्वेश्चन, with usual notations in any triangle ABC, if a cos b equal to b cos a, then triangle is. काय दिलंय त्यांनी गाईज, आपल्याला जे दिलेलं आहे ना ते माहिती आहे आपल्याला, काय दिलंय ते पहिल्यांदा लिहून घ्या. गिवन दिलंय इन ट्रायंगल ABC इफ a cos b इक्वल टू स्मॉल b इंटू cos a, हे दिलेलं आहे. ठीक आहे, ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आता अकॉर्डिंग टू द साइन रूल माहिती आहे गाईज आपल्याला, अकॉर्डिंग टू काय आपला साइन रूल सांगा बरं मला. आपला साइन रूल असा आहे गाईज, स्मॉल ए अपॉन कॅपिटल साइन ए इक्वल टू स्मॉल बी अपॉन कॅपिटल साइन बी. आता साइन सीची गरज नाही कारण की तिथं त्यांनी मेन्शन नाही केलं, तर आपण याच्यामध्येच सॉल्व करूया. ठीक आहे, तर तुमची ए बाय बी व्हॅल्यू काय येईल, अकॉर्डिंग टू द साइन रूल ए बाय बी विल बी कॅपिटल साइन ए अपॉन साइन ऑफ बी. ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. ठीक आहे, ए बाय बीची व्हॅल्यू भेटली का. आता गिवन काय दिलं त्यांनी आपल्याला, गिवन दिलेलं आहे इक्वेशन नंबर 1 काय आहे ते, ए टाइम्स कॉस ऑफ बी इक्वल टू स्मॉल बी इंटू कॉस ऑफ ए. आता ह्याच्यावरून ए बाय बीची व्हॅल्यू काय येईल, ए बाय बी इक्वल टू कॉस ए अपॉन कॉस बी. ह्याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया, सॉरी 3 म्हणूया, 3. आता फ्रॉम इक्वेशन नंबर 2 and 3 we can conclude that a by b च्या व्हॅल्यू दोघांच्या वेगवेगळ्या आहेत, राईट. फ्रॉम साइन रूल ए बाय बी विल बी साइन ए अपॉन साइन बी, आणि फ्रॉम द गिवन कंडिशन ए बाय बी इक्वल टू कॉस ए अपॉन कॉस बी. आता इक्वेट करून घ्या, साइन ए अपॉन साइन बी, ए बाय बीची व्हॅल्यूज आपण रिप्लेस केली फ्रॉम द इक्वेशन नंबर 2, तर काय येईल, साइन ए अपॉन साइन बी इक्वल टू कॉस ए अपॉन कॉस बी. ओके, म्हणजेच काय आलं ते, टॅन ए इक्वल टू टॅन ऑफ टॅन ए इक्वल टू टॅन बी, राईट. कारण की हे आपण क्रॉस घेतलं, साइन ए हे कॉस ए इकडे घेतलं, हे साइन बी तिकडे घेतलं, म्हणजेच काय येणार आहे, म्हणजेच आपण इथे ॲक्च्युली काय केलं आहे, साइन ए अपॉन कॉस ए घेतला आणि हे क्रॉसची व्हॅल्यू इकडे घेतली, दॅट इज साइन बी अपॉन कॉस ऑफ बी. तर आन्सर टॅन ए इक्वल टू टॅन बी येत आहे. आता मला सांगा टॅन ए इक्वल टू टॅन बी, आता टॅन चे व्हॅल्यू तर 45, हे कधी सेम असतात, ओनली ॲट अँगल थिटा इक्वल टू 45 डिग्री, तेव्हाच टॅन ए इक्वल टू टॅन बी होईल, राईट. इक्वल असतील म्हणजे 45 डिग्रीलाच 1 आहे, म्हणजेच आपले अँगल किती आहे गाईज, ए इक्वल टू बी आहे, म्हणजे दोन्ही अँगल कसे आहेत, हे सेम. आता मला सांगा दोन अँगल जे हे 45 डिग्रीचे असतील किंवा सेम असतील तर आपला ट्रायंगल कोणता असतो. सो गाईज आवर ट्रायंगल ए बी सी विल बी इज ॲन आयसोसेलस ट्रायंगल. आयसोसेलस ट्रायंगल म्हणजे काय, ज्याच्या दोन साइड इक्वल आहेत किंवा दोन अँगल सेम आहेत, म्हणजेच दोन साइड सेम आहेत. ए इक्वल टू बी, आयसोसेलस ट्रायंगल. विच ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन, फर्स्ट ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन गाईज. थँक यू सो मच.